फ्रेंड्स, द स्टॉक मार्केट मिनी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण या वीकमध्ये मार्केट कसे परफॉर्म करेल याचं अनालिसिस करणार आहोत. हा आहे निफ्टीचा वीकली चार्ट. तुम्ही जर माझे रेग्युलर व्हिडिओ पाहत असाल तर आपण गेल्या वीकमध्ये हेच अनालिसिस केलं होतं की ह्या वीकमध्ये ही जी ह्या मंथची ही जी पहिली वीकली कॅन्डल आहे, ह्या वीकली कॅन्डलच्या आतमध्ये एक इनसाइड कॅन्डल बनण्याचे चान्सेस खूप जास्त आहे आणि सेम निफ्टीने तसेच परफॉर्म केलेलं आहे. या मोठ्या कॅन्डलच्या आतमध्ये एक छोटीशी कॅन्डल बनलेली आहे, ही आहे इनसाइड कॅन्डल. तर या वीकमध्ये मार्केट कसं परफॉर्म करेल, निफ्टी कसं परफॉर्म करेल याचा आपण अनालिसिस करणार आहोत. हा आहे याचा 1 डे टाइम फ्रेमचा चार्ट. तर आता या वीकमध्ये दोनच सिनारिओ होऊ शकतात. एक तर मार्केट इथे थोडंसं कन्सॉलिडेशन करेल ह्या लेवलला आणि एक ही लेवल टेस्ट करू शकतो, नाहीतर इथे कन्सॉलिडेशन करून एक तर ही लेवल टेस्ट करू शकतो. हे दोनच सिनारिओ इथे होऊ शकतात. आता आपण एक 1 आवर चार्टमध्ये एक अनालिसिस करूया. निफ्टीचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करूया. हा आहे निफ्टीचा 1 आवरचा चार्ट. जर निफ्टीला वर जायचं असेल तर निफ्टीची जी फर्स्ट लेवल आहे ती आहे, हा आहे निफ्टीचा रेजिस्टन्स 25,600. हा आहे निफ्टीचा पहिला रेजिस्टन्स. हा आहे निफ्टीचा दुसरा रेजिस्टन्स आणि हा आहे तिसरा रेजिस्टन्स. जर निफ्टीने ही लेवल ब्रेक केली, 25,600ची जर लेवल ब्रेक केली तर निफ्टीची जर सेकंड लेवल आहे ती आहे 25,800 आणि 26,000. आणि समजा जर निफ्टीने ही लेवल ब्रेक केली तर निफ्टीचा जो सपोर्ट आहे तो आहे, जो पहिला सपोर्ट येतोय तो म्हणजे 25,400. सेकंड सपोर्ट लेवल आहे 25,200 आणि ही आहे एक थर्ड सपोर्ट लेवल. हे आहेत निफ्टीचं लेवल्स.